नमस्कार मित्रांनो. 1962 साली चीननी भारतावरती हल्ला केला आणि भारताला यात पराभव स्वीकारावा लागला. त्याच्यानंतरच 1964 साली चीननी अणुचाचण्या केल्या आणि तो देश अण्वस्त्र सज्ज झाला आणि आपला शेजारी आणि शत्रू राष्ट्र अण्वस्त्र सज्ज होणं हा तसं तर भारतासाठी एक मोठा धक्का होता. या दोन्ही गोष्टीतनं एक गोष्ट म्हणजे अधोरेखित झाली, ती म्हणजे भारताची जी गुप्तचर यंत्रणा आहे ती पुरेशी सक्षम नाही आहे. परकीय आक्रमण किंवा आपल्या शेजारील देशात भारताविरुद्ध जर काही कट रचला जात असेल तर त्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा ही अशी अतिशय कुचकामी आहे. हे घडल्यानंतर रामेश्वरनाथ काव यांनी एक अहवाल लिहिला आणि तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला गेला. 1964 मध्ये अणुचाचण्या झाल्यानंतर या धक्क्यातनं आपण अजून सावरलोच होतो. तोपर्यंतच 1965 साली पाकिस्तानकडून आपल्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला. जवळपास 30,000 पाकिस्तानी सैनिक काश्मीरी वेशांमध्ये आले आणि त्यांनी काश्मीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या ज्या लष्कर आहे त्यांनी अतिशय चिवट प्रतिकार करून हा हल्ला परतवून लावला. मात्र या हल्ल्याची कसलीही पूर्वसूचना आपल्याला मिळू शकली नाही आणि गुप्तचर यंत्रणांचंही अपयश हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. आणि साधारण हे लक्षात आलं की आपली जी IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो, ती परकीय हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी पुरेशी सक्षम नाही आहे. मग 65ला ज्यावेळेस लालबहादूर शास्त्रींचं अकस्मात निधन झालं आणि इंदिराजी पंतप्रधान झाल्या. मग रामेश्वरनाथांनी जो अहवाल लिहिला होता तो इंदिराजींच्या हाती आला. त्यांनी तो अहवाल अतिशय व्यवस्थित वाचला, त्याचा अभ्यास केला आणि मग कावांनाच, रामेश्वरजींनाच त्यांनी बोलवलं आणि विचारलं की हा प्रश्न कसा सोडवता येईल, कशी यंत्रणा उभा करता येईल. रामेश्वरजी IBची पुनर्रचना करण्यासाठी फार उत्सुक नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की एक सक्षम अशी नवीन संस्था, एक नवीन यंत्रणाच उभा करणं गरजेचं आहे. आणि इथंच रॉचा पायाभरणी केली झाली, इथंच रॉची सुरुवात झाली. हेच आपल्या आज पुस्तकाचा विषय आहे. पुस्तकाचं नाव आहे द वॉर दॅट मेड रॉ. साधारण कावांनी पूर्ण कशी संस्था उभी करायची आहे, त्याच्या काय काय आवश्यकता असतील ह्याची यादी आणि ह्याची माहिती इंदिराजींना दिली आणि त्यांनी त्या गोष्टीला परवानगी दिली. रॉ अजून आपल्या पायावर उभीच राहत होती, अजून तिचं पूर्ण रचना तयारच झाली नव्हती. तोपर्यंत पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात वादळ निर्माण व्हायला सुरुवात झाली. पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आज ज्याला आपण पाकिस्तान म्हणून ओळखतो. तर तत्कालीन जे राष्ट्राध्यक्ष होते याह्या खान यांनी उर्दू ही भाषा केली राष्ट्रभाषा आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमध्ये बांगाली ही प्रमुख भाषा होती आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांमध्ये अंतर हे वाढतच गेलं. मग याह्या खाननी साधारण मार्च 1972च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल 1972च्या पहिल्या आठवड्यात आपली जी लष्कर आहे तिथं पाठवून त्यांचं जे आंदोलन होती ते दडपण्याचा प्रकार सुरू केला आणि निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात यायला लागले. इंदिराजींनी सॅम माणिकशॉ यांना विचारलं की आपण युद्ध कारवाई करू शकतो का, तर माणिकशॉंनी याला नकार दिला. त्यांनी सांगितलं की आत्ता योग्य वेळ नाही आहे, कारण आत्ता युद्धाला सुरुवात झाली की थोड्या काळानंतर हिमालयातून नद्या वितळायला लागतील आणि पाऊस जोराचा झाला जून किंवा जुलैमध्ये की सगळीकडे पाणी होईल आणि आपली आर्मी जी आहे ती पुढं फॉरवर्ड करू शकणार नाही, पुढं जाऊ शकणार नाही. त्यांच्यापर्यंत औषधं, दारुगोळा ह्या गोष्टी पोचवता येणार नाहीत. त्यामुळे युद्ध हा पर्याय नव्हता त्यावेळेस. मग रॉनी जमिनीवरचं युद्ध न लढता मानसिक युद्ध लढायला सुरुवात केली. त्यांनी अनेक अशा वेगळ्या गोष्टी केल्या ज्या आर्मीला नंतर उपयोगी ठरल्या. म्हणजे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा, जी खरी प्रतिमा आहे ती जगासमोर आणण्यास त्यांनी सुरुवात केली. अनेक जे परदेशी पत्रकार होते त्यांना छावण्यांमधून फिरवलं किंवा त्यांना खरी जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवली गेली. तसंच
अनेक गुप्तचर जे त्यांनी आहे ते दोन्ही देशांमध्ये पेरले आणि तिथली जी बित्तम बातमी मिळवता येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ह्याचा ज्यावेळेस युद्धाला तोंड फुटलं त्यावेळेस अतिशय फायदा आपल्याला झाला. यातलं एक प्रकरण आहे जे खूप थरारक आणि रोमांचक आहे. ते म्हणजे एका गुप्तचराला सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिल्यानंतर, म्हणजे ज्या देशात जायचं आहे तिथली भाषा, तिथलं अन्न, तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी, ह्या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच माहिती कशी मिळवायची, ती आपल्या देशात पाठवायची कशी, कोड लँग्वेज, कोड भाषेत कसं संदेश वहन कसं करता येईल, किंवा सगळ्यात छोट्या कॅमेऱ्याने चांगले फोटो ज्यातनं माहिती मिळवता येईल ते कसं करता येईल, हे सगळं केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो क्षण असतो एका गुप्तहेरासाठी तो म्हणजे सीमारेषा ओलांडून त्या देशात प्रवेश करायचा. तो हा जो क्षण आहे तो या पुस्तकात अतिशय थरारक पद्धतीनं नमूद केलेला आहे. अंगावर अगदी काटा येईल असं आहे. दुसरं यात प्रकरण आहे म्हणजे ज्यावेळेस युद्धाला तोंड फुटलं त्यावेळेस ऑपरेशन ट्रायडंट हे आपल्या नेव्हीनी एक्झिक्यूट केलं. त्याच्यावरती त्यांचं असं होतं की कराची हे बंदर अतिशय अद्ययावत होतं, म्हणजे भारतीय नौसेनेकडं जे जहाजं नव्हती त्याच्यापेक्षा चांगली जहाजं आणि चांगली यंत्रणा ही कराचीमध्ये होती. तर त्या यंत्रणेचे अतिशय व्यवस्थित फोटोग्राफ्स त्यांनी मिळवले. त्यामुळं ऑपरेशन ट्रायडंट्स हे अतिशय यशस्वी झालं. तिथं उभी असलेली जहाजं आणि तिथला जो इंधन साठा होता त्याला आपण त्याचा विध्वंस करू शकलो किंवा त्याचा नायनाट करू शकलो. हे केल्यानंतर सुद्धा ऑपरेशन पायथॉन भारताला करावं लागलं, कारण परदेशातनं अजूनही पाकिस्तानला मदत मिळत होती. त्यामुळे त्यांची जी तेलवाहू जहाज होतं पाकिस्तानचं ते कराची बंदरात आपल्याला बुडवता आलं. तर ही माहिती कशी मिळवली गेली ह्याचं अतिशय रोमांचक वर्णन या पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. हे पुस्तक वाचा, शांतपणे वाचा. आपले गुप्तहेर कसं काम करतात किंवा आपली गुप्तहेर यंत्रणा कशी काम करते याची अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला यातून मिळेल. मला स्वतःला हे पुस्तक खूप आवडलं, तुम्हालाही नक्की आवडेल. हे पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.